Assalamu alaikum to all of you. Dear student, last period we start our topic वचन. मागच्या तासिकेला आपलं एकवचन आणि एकवचन या पाठाला आपण सुरुवात केली होती है ना. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वचन म्हणजे काय, एकवचन आणि एकवचन म्हणजे काय. तर पुन्हा एक वेळा पहा, आपण रिवाइज करूया एक वेळा. हम एक बार फिर से देखेंगे. देखिए, वचन कोणत्याही नामावरून त्याने दाखवलेल्या वस्तूंची संख्या एक आहे की एकापेक्षा अधिक आहे समजते त्याला नामाचे वचन म्हणतात. की वो चीज एक है या अनेक है. पहा, एक वचन ज्या नामावरून एकच व्यक्ती किंवा वस्तू याचा बोध होतो तेव्हा ते काय असते, एक वचन. म्हणजे जिस पर से हमें समजता है कि वो एक ही चीज़ है तो वो एक वचन. आणि जिथं आपल्याला समजते की ते अनेक वस्तू आहेत ते येईल अनेक वचन आहे ना. पहा, याच्यातले आणखी आता काही आपण उदाहरणं पाहूयात. पहा, फुगा फुगे. इथं आहे फुगा फुगे. फुगा हा शब्द एक आहे, फुगा एक आणि फुगे अनेक. मासा मासे है ना. पंखा पंखे, पंखा पंखे. कोल्हा कोल्हे. पुस्तक पुस्तके. याच्यामध्ये पहा, फुगा फुगे, फूल फुले. हे तुम्हाला दिसतं इथं, फुगा फुगे. ठीक आहे. त्याच्या आधी तुम्हाला मी एक चित्र दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी स्पष्ट होईल की वचन यामधले आणखी काही उदाहरणं कशी येतात ते तुम्हाला इथं समजून जाईल. ओके, की आपण कशा पद्धतीने एक आणि अनेक उदाहरण पाहिले होते ते आपण इथं पाहूयात. ओके, पहा, एक वचनमध्ये आंबा आंबे है ना. एक वचन आंबा, अनेक वचन आंबे. आंबा एक, आंबे अनेक. कुत्रा कुत्रे. कुत्रा एक वचन आणि अनेक वचनमध्ये येईल कुत्रे. मांजर मांजरे. मांजर मांजरे. फूल फुले. आता तुम्हाला ओळखायचं आहे काय येईल. ससा ससे. डबा डबे आहे ना. आंबा आंबे, कुत्रा कुत्रे, मांजर मांजरे. म्हणजे एक वचन मांजर, अनेक वचन मांजरे. फूल फुले, ससा ससे, डबा डबे. ठीक आहे. पहा, आता काही एक्झाम्पल आहेत जे आपण स्वतः बनवले आहेत ते पहा. फुगा फुगे, फूल फुले, अक्षर अक्षरे, केळे केळी, झाड झाडे, लिंबू लिंबे, झुला झुले, नोट नोटा, दिवा दिवे, भिंत भिंती, आरसा आरसे, नाणे नाणी, कोळसा कोळसे, साखळी साखळ्या आहे ना. इथं नाणे नाणी हा शब्द हा कॉईन ना, जे आपले कॉईन असतात ते वो वर्ड आया आहे. ओके, पहा पुढचा आणखी एक. हे तुमच्या माहितीकरिता मी आणखी एग्जाम्पल इथं दिलेले आहेत है ना. आपको और समझ जाए इसलिए मैंने बहुत सारे एग्जाम्पल आपको बताए हैं जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. ओके, चूल चुली, मडके मडकी, पाखरू पाखरे. आता याच्यामधलं सिंग्युलर एक वचन कुठलं आहे, पाखरू, आणि अनेक वचन पाखरे. कपडा कपडा एक की अनेक, कपडा एक, कपडे अनेक. आठवण आठवणी, कैरी कैऱ्या. आता कैरी एक वचन की अनेक वचन काय येईल सांगा, बताइए क्या आंसर आएगा. कैरी एक वचन की अनेक वचन एक, आणि कैऱ्या अनेक वचन. डोळा डोळे, चौघडा चौघडे, टाळी टाळ्या, भवरा भवरे, मळा मळे आहे ना. हे काही उदाहरणं जे आपण आता पाहिले. पहा, सोप्या पद्धतीने कोणते पाहता येईल. पहा इथं, एक फुगा अनेक फुगे, मासा मासे, पंखा पंखे, कोल्हा कोल्हे, पुस्तक पुस्तके. आंबा आंबे, कुत्रा कुत्रे, मांजर मांजरे,
फूल फुले, ससा ससे, डबा डबे. आणि आणखी इथं हे जे एक्झाम्पल आपण इथं पाहिले ते तुम्हाला आणखी घरी एक वेळा वाचायचे आहेत. आप सबको ये वर्ड्स पढ़ने हैं घर पे. ओके. आता नोटबुकमध्ये काय काय लिहायचं आहे पहा. आपको नोटबुक में क्या क्या लिखना है. आपने हेडिंग तो लिखा ही होगा. लास्ट पीरियड जो हमने हेडिंग डाले थे और जो डेफिनेशन्स और एग्जाम्पल लिखे थे उसके आगे आपको कंटिन्यू करना आहे. म्हणजे मागच्या तासिकेला जे आपण पाहिलं आणि लिहिलं त्याच्या पुढेच तुम्हाला हे लिहायचे आहेत. सर्वात हे एक्झाम्पल नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. ड्रॉइंग नाही निकालना आहे, सिर्फ एक्झाम्पल लिखना आहे. जसे फुगा, फुगे, मासा, मासे असे शब्द लिहायचे आहेत फक्त. एक वचन आणि अनेक वचन याच्यामध्ये. ठीक आहे. हे सगळे शब्द लिहिल्यानंतर इथं फुगा, फुगे, फूल, फुले जे शब्द आपण वाचले हे सगळे शब्द नोटबुकमध्ये कॉपी करायचे आहेत. आणि शेवटी हा प्रश्न जो आपण पाहिला हाही नोटबुक में तुम्हाला कॉपी करायचा है. ओके. ये पूरा लेसन आपको नोटबुक में लिखना है. अंडरस्टूड. अस्सलाम वालेकुम. अल्लाह हाफिज़.